सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागामध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता। पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र 1970, 1975, 1976 आणि 1977 असे या ठिकाणी पर्याय दिले आहेत। तर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमध्ये जी आपली मूलभूत कर्तव्ये आहेत ही कधी समाविष्ट करण्यात आली विद्यार्थी मित्रो। तर बघा या ठिकाणी जे आहे 1976 मध्ये या ठिकाणी राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे हा करण्यात आला। ओके, बघा आता या संदर्भात माहिती बघताना आपल्याला विस्तृतमध्ये माहिती बघता येईल। बघा काय आहे या ठिकाणी, तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे हा 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सन 1976 मध्ये करण्यात आला। बघा आता ही दुरुस्ती कोणाच्या कालखंडात झाली होती, तर इंदिरा गांधी। ओके, त्यावेळेसच्या पंतप्रधान कोणत्या, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये ही दुरुस्ती ही आणण्यात आली होती। आणि यामध्ये कलम 51A ओके बघा कलम 51A या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर या कलम 51A नुसार या अंतर्गत काय आहे, तर एकूण 11 मूलभूत कर्तव्य, किती 11 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली। यामध्ये देशप्रेम, संविधानाबाबत आदर, राष्ट्रीय समाज एकता जपणे, पर्यावरण संरक्षण, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे अशा अनेक बाबींचा समावेश जो आहे करण्यात आला। ओके, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न होता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो की मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत कधी करण्यात आला होता, तर 1976 मध्ये। मूलभूत कर्तव्य किती 11। ओके, अजून 51A हे देखील एक लक्षात ठेवायचं आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो असा हा प्रश्न होता। आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी हा प्रश्न बघितला। तत्पूर्वी काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न काय आहे, तर श्री पवन कल्याण हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। ओके, बघा श्री पवन कल्याण हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। ओके, बघा या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, या ठिकाणी उपमुख्यमंत्री विचारलं होतं। ओके, काय विचारलं होतं, तर उपमुख्यमंत्री। ओके, हे काय आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। ओके, चला या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ कोणत्या राज्याचे आहेत बरं, तर हे आहेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोण, पवन कल्याण। ओके, हे काय आहेत, अभिनेते आहेत। ओके, बघा तर आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पवन कल्याण जे आहेत, बघा पवन कल्याण सर हे काय आहेत, तर हे अभिनेते आहेत आणि हे आंध्र प्रदेशचे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। जून 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तेलुगू देशम पार्टीचे ओके TDP तेलुगू देशम पार्टीचे एन चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपद हे त्यांना देण्यात आले। ओके, पक्ष जर या ठिकाणी विचारत लक्षात द्या, तेलुगू देशम कोणता आहे, तेलुगू देशम पार्टी TDP। पुढील प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या बघा खालीलपैकी या ठिकाणी खालीलपैकी कोणते राज्य ओके हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस आहे। बघा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस असणारे राज्य या ठिकाणी विचारलेले आहे, राजस्थान, आसाम, केरळ की उत्तर प्रदेश। बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस आपल्याला जर म्हटलं तर कोणतं राज्य शून्य या ठिकाणी विद्यार्थी मित्र, उत्तर प्रदेश। कोणता आहे, उत्तर प्रदेश आपल्या उत्तरेला आहे। ओके, चला पुढील प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ऑक्टोबर 2024 मध्ये भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। बघा ऑक्टोबर 2024 मध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर बघा या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली विद्यार्थी मित्र, तर बघा या ठिकाणी ऑक्टोबर 2024 मध्ये जे आहे न्यायमूर्ती चंद्रचूड होते यापूर्वीचे। ओके, त्यांच्यानंतर कोण झाले, तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे झाले। कोण झाले, संजीव खन्ना। तर आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड जे आहे यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी 50वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता आणि ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी पदावर कार्य होते। त्यांच्यानंतर काय आहे, तर त्यांच्यानंतर या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे बघा, तर त्यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना ओके न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आहेत यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रो कधी तर 11 नोव्हेंबर ओके 11 नोव्हेंबर 2024 रोजी यांनी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। ओके, त्यामुळे 2024 मध्ये भारताचे सरन्यायाधीश पद न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे अनुपणे त्यांनी सांभाळले। ओके, या कालखंडामध्ये जर म्हटलं तर सध्या कोण आहेत, मग सध्या आहेत संजीव खन्ना। कोण आहेत, संजीव खन्ना। न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता 51वे सरन्यायाधीश आहेत। चला
पुढचा प्रश्न बघा, रंगोजी बापू यांनी कोणती संस्था स्थापन केली? रंगोजी बापू यांनी कोणती संस्था स्थापन केली असा प्रश्न या ठिकाणी विचारला. प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, प्रश्न काय आहे? ऑप्शन आहे या ठिकाणी सत्यशोधक समाज, बहिष्कृत हितकारणी, दत्तधाम संस्थान की मित्रमेळा. तर सत्यशोधक जे आहे या ठिकाणी कोणाचा आहे विद्यार्थी मित्रो? सत्यशोधक हा महात्मा फुलेजी. ओके, कोणाचा आहे? महात्मा फुले. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे बहिष्कृत हितकारणी. त्यानंतर पुढचा जो पक्ष आहे या ठिकाणी मित्रमेळा जर म्हटलं तर विदा सावरकर. ओके, विदा सावरकर मित्रमेळा. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, तर रंगोबापूजी गुप्ते यांचं कोणतं आहे? दत्तधाम संस्थान. दत्तधाम संस्थान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास, माहिती आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच जे पुढील व्हिडिओज आहेत ते देखील बघायला मिळतील. आता या बाबतीत आपण थोडीशी माहिती बघूया. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, आता रंगोजी बापू यांनी दत्तधाम संस्थान कुठे स्थापना केली? तर नारायणपूर. ओके, बघा या ठिकाणी नारायणपूर महाराष्ट्र या ठिकाणी जी आहे स्थापना केली. कुठे? नारायणपूर. ओके, पुणे महाराष्ट्रामध्ये ही संस्था स्थापन केली. आणि हे या ठिकाणी श्री दत्त संप्रदायातील प्रसिद्ध संत होते. त्यांनी नारायणपूर येथे दत्त मंदिराची स्थापना केली आणि तिथे भक्तांसाठी जी आहे आध्यात्मिक सेवा, त्या ठिकाणी धार्मिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारची सेवा त्यांनी दिलेली आहे. ओके, आणि आजही हे दत्तधाम संस्थान त्यांच्या कार्याचा वारसा जो आहे तो पुढे नेत आहे. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? बघा, जे बहमनी राज्य आहे तर या बहमनी राज्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. बाबर, राजा विक्रमादित्य, हसन गंगू की अलाउद्दीन खिलजी? तर बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी केली. ओके, बघा महत्त्वपूर्ण आहे, प्राचीन इतिहासावर या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येत आहे. मग आता बघा बहमनी राज्यासंदर्भात या ठिकाणी आपण माहिती बघूया. बघा स्पष्टीकरणासर आपण बघतो म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या विद्यार्थी मित्रो, जी बहमन राज्य होते याची स्थापना हसन गंगू बहमन शाह यांनी केली. कोणी केली? हसन गंगू बहमन शाह यांनी स्थापना केली. कधी केली होती? तर 1347 मध्ये. बघा आता हा जो आहे बहमन शाह हा दिल्ली सल्तनतमधील तुघलक वंशाचा सरदार होता. नंतर त्याने बंड करून काय आहे तर दक्षिण भारतात स्वतंत्र बहमनी सल्तनत स्थापन केली. ओके, आणि त्यांचे नाव जे आहे ओके बघा तर अल्लाउद्दीन बहमन शाह असे ठेवले. आणि त्याने गुलबर्ग ओके गुलबर्गा कर्नाटक येथे आपली राजधानी स्थापन केली. बघा या ठिकाणी बहमनी राज्याची राजधानी कुठे होती तर गुलबर्गा या ठिकाणी होती कर्नाटकात. आणि पुढेच विद्यार्थी मित्रो याच बहमन साम्राज्याचं काय झालं तर याचे तुकडे झाले आणि याच्यातून विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, बिदर आणि बरार ही स्वतंत्र सल्तनत त्या ठिकाणी उदयास आली. ही 5 राज्ये त्या ठिकाणी जी आहेत छोटी छोटी किती तर एकूण 5 सुलतानशाही जी आहे यामध्ये ही विभागली गेली होती. 5 राज्ये या ठिकाणी ही उदयास आली. ओके, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो, खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, बिदर आणि बरार हे जे आहेत याची निर्मिती कशी झाली तर बहमनी राज्यामधून झालेली आहे. बहमनी राज्याचे संस्थापक हसन गंगू. ओके, हसन गंगू यांनी बहमनी राज्याची स्थापना केलेली आहे. विद्यार्थी मित्रो, प्रश्न आवडत असल्यास, व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न घ्यायचा आहे. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय, परीक्षेमध्ये विचारले. बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली? ओके, या ठिकाणी प्रश्न पदके जिंकली, किती जिंकली? बघा या ठिकाणी भारताने किती जिंकली तर विद्यार्थी मित्रो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? किती पदके जिंकली भारताने? 10 जिंकली का? 7 जिंकली का? ओके, 10, 7, 6 आणि 15 किती पदके जिंकली असतील बरं भारताने यामध्ये? तर बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर यामध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली. किती? 6. ओके, बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली. 1 रौप्य, 5 कांस्य आणि बघा या पत्रिका 1 रौप्य आणि 5 म्हणजे 5 अधिक 1 एकूण 6 पदके जी आहे या ठिकाणी भारताने जिंकली. तर बघा आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो एकूण पदतालिकेत भारताने 71 पदके जे आहे पदतालिकेत भारताचा क्रमांक 71व्या स्थानावरती भारत हा देश राहिला. यामध्ये नीरज चोपडा याने भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर पुढीलमध्ये विद्यार्थी मित्रो तर मनू भाकर ओके यांनी महिलांची जी 100 मीटर एअर पिस्टल नेमबाजी आहे याच्यामध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मनू भाकर आणि सरबजीत सिंह यांनी काय केलं तर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मिश्रित टीम नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवलं. मनू भाकर जी आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी पहिली स्त्री बनली. ओके, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी पहिली स्त्री या ठिकाणी मनू भाकर ही बनलेली आहे.
त्यानंतर बघा पुढचा जो आहे सुनील कुसळे, ओके बघा स्वप्नील कुसळे महाराष्ट्रातील सांगलीचा आहे हा. तर स्वप्नील कुसळे यांनी विद्यार्थी मित्र जे 50 मीटर आहे, ओके 50 मीटर पुरुष एअर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवलं, ओके बघा. त्यानंतर भारतीय हॉकी संघाने आहे या ठिकाणी कांस्य पदक प्राप्त केलं, भारतीय हॉकी संघाने देखील कांस्य पदक प्राप्त केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी आहे बघा. त्यानंतर पुन्हा स्वप्नील मिश्रेचं आपण बघितलं आहे कुसळेचं. त्यानंतर भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलं आहे. एक आहे अमन सेहरावत, ओके बघा अमन सेहरावत यांनी पुरुष फ्रीस्टाईल 57 किलोग्रॅम कुस्तीमध्ये कांस्य पदक हे मिळवलेलं आहे. अशा प्रकारे भारताने पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी 2024 या ऑलिम्पिकमध्ये जे आहे ते किती पदके मिळवली, तर 6 पदके मिळवली, ओके. चला पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात जास्त उष्मांक असणारे राज्य विचारलेले आहे. सर्वात जास्त उष्मांक असणारे भारतातील राज्य कोणते आहे बघा. जगात जास्त उष्णता म्हटलं तर आपल्याला माहिती आहे राजस्थान, वाळवंट आहे तिथे, तर राजस्थान डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. या ठिकाणी विद्यार्थी मित्र थोडंसं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण या बाबतीत जाणून घेऊया बघा. आता भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त उष्मांक म्हणजे सर्वात जास्त तापमान असणारं राज्य हे राजस्थान आहे बघा. राजस्थान या ठिकाणी हे आहे. आता उन्हाळ्यात येथे तापमान हे 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. विशेषतः राजस्थानमधील एक जिल्हा आहे बघा, त्या जिल्ह्याचं नाव काय तर फळौदी, ओके काय आहे फळौदी, जोधपूर जिल्ह्यामधील आहे फळौदी हे ठिकाण. 2016 साली हे भारतातील सर्वाधिक तापमान असलेलं शहर म्हणून नोंदवण्यात आलं होतं, ओके. किती तर 51 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी झालं होतं, ओके 51 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आलं होतं. आणि राजस्थानचा मरुस्थळी, ओके मरुस्थळी हवामानामुळे जास्तीत जास्त उष्णता यामध्ये असते, तर हिवाळ्यात तापमान खूप खाली जाते. याशिवाय जर म्हटलं आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात विद्यार्थी मित्र विदर्भामध्ये तापमान जास्त दिसतं, मध्य प्रदेश राज्यामध्ये होतं, तेलंगणा उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही उन्हाळ्यात तीव्र उष्णता जाणवते आपल्याला, ओके बघा. खूप महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त राजस्थान, ओके बघा. विद्यार्थी मित्र या ठिकाणी माहिती आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ओके सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी विद्यार्थी मित्र रेशीम किड्यांचा समावेश, ओके बघा रेशीम जे किडे आहेत तर या रेशीम किड्यांचा समावेश कोणत्या संघात होतो. ऑर्थोपोडा, मोलुस्का, उभयचर की वरीलपैकी नाही. तर रेशीम किड्यांचा समावेश हा ऑर्थोपोडा या संघामध्ये होत असतो. कोणत्या संघात होतो, ऑर्थोपोडा या संघामध्ये यांचा समावेश होतो बघा. विद्यार्थी मित्र या पद्धतीचे प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्न होते, ओके बघा. या ठिकाणी खास करून आपण विशेष प्रश्न या ठिकाणी अभ्यासले, तर सर्व प्रश्नांचे जे आहे डिटेलमध्ये विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. याकरता तुम्हाला करायचं काय आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज जे आहे तर या ठिकाणी पेपरमधील प्रश्न दररोज बघायला मिळणार आहे, तर याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ते देखील जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.